हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली आणि स्वागत आहे तुमचं यज्ञास डायरीज या चॅनलवरती. चला तर मग आजच्या या ब्लॉगला सुरू करूयात. चला. काय झालं? आजचा दिवस नेहमीसारखा धावपळीचाच होता. घरची कामं, यज्ञाचे स्कूल आणि त्यात माझे बाकीचे छोटे छोटे कामं. यज्ञाला स्कूलमधून घेतलं आणि आम्ही दोघी घरी निघालो. मी हे फ्लॉवर पाईप क्लीनरपासून बनवलं आहे आणि याचा ब्राऊन शेड मला खूपच आवडला. पहिल्यांदाच असा फ्लॉवर बनवून बघितला आणि मला वाटलं की घरात डेकोरेशनसाठी किंवा छोटासा हँडमेड टच द्यायला हा खूप क्यूट दिसतोय. खूप सोपा आहे बनवायला. थोड्याच दिवसात मी तुम्हाला याचाही ब्लॉग करून दाखवणार आहे, तुम्हाला शिकवणार आहे. आता लागली आहे भूक. आज मी बनवते एकदम सिंपल डाळ खिचडी. ही थोडीशी मसाले राईस सारखीच बनवते, पण यात मी डाळ पण घालते. सगळ्यात आधी थोडंसं तेल घालून त्यात जिरे मोहरी आणि थोडेसे बेसिक मसाले घातले. त्यात कांदा टोमॅटो छान परतवून घेतला. मग हळद, तिखट, गरम मसाला आणि थोडंसं मीठ घातलं. त्यानंतर धुतलेला तांदूळ, डाळ घातली आणि सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलं. आता गरजेपुरतं पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेतलं. बस तयार झाली आपली गरमागरम झटपट आणि एकदम डाळ खिचडी. घरात फार काही वेगळं करायचं नसेल तर पटकन काहीतरी टेस्टी बनवायचं असेल ना, तर ही रेसिपी नक्की मी ट्राय करते. आता गरमागरम डाळ खिचडी तयार झाली होती, तर आधी ती मी गरमागरम खाऊन घेतली, पोट भरलं आणि कामाला तयार झाले. पोट भरलं की काम करायची एनर्जी पण जरा जास्त वाढते ना, हो ना. आणि आता आपल्या घरातील एका खास सदस्यासाठी शॉपिंग केली होती. आपल्या सिंबाला चिकन ग्रेव्ही खूपच आवडते, म्हणून त्याच्यासाठी कॅट फूड ऑर्डर केलं होतं. ते आज आलं होतं, तर म्हटलं चला तुम्हाला ही छोटंसं अनबॉक्सिंग करून दाखवते. सिंबाची आवडती चिकन ग्रेव्ही आहे म्हटल्यावर त्याच्यासाठी एवढं तर करायलाच पाहिजे ना. इकडे बघता बघता रात्रीची वेळ झाली होती. मी कपडे फोल्ड करते होते आणि माझी छोटीशी हेल्पर यज्ञा पण मला माझ्या कामात मदत करत होती. लहान आहे अजून, पण आई मी करते म्हणून मदतीला येते. अशा छोट्या छोट्या गोष्टी खरंच खूप काही स्पेशल वाटतात ना. घरचं काम म्हणजे एका एकट्याचं काम नाही आहे बरं का. आमची छोटी टीम आहे. आता कामं करून घेतली यज्ञाने आणि आता काम सुरू झालं यज्ञाचा एक्सरसाइज टाईम. पप्पा तिला एक्सरसाइज शिकवत होते आणि यज्ञ पण एकदम सिरियसली फॉलो करत होती. पप्पा म्हणतात एक्सरसाइज कर आणि मॅडमची एनर्जी बघा, जणू उद्यापासून ऑलिम्पिकची तयारीच आहे सुरू. पाऊस पडत होता बाहेर आणि यज्ञाला अचानक काय सुचलं काय माहिती. मला म्हणते मम्मा मला भिजायला जायचंय खाली. मग काय, तिची इच्छा पूर्ण करायलाच हवी ना. थोडा वेळ बाहेर गेली आणि मॅडमने पावसात भिजून मस्त मज्जा करून आली. पावसात भिजण्याचा आनंद मुलांना किती असतो ना, त्याचं ते छोटंसं हॅपीनेस बघून ना आपल्यालाही भारी वाटतं. काही सामान कमी झालं होतं म्हणून आम्ही निघालो डी-मार्टला. आमचं एक वेगळंच आहे बाबा, काही सामान लागलं की डी-मार्टला जाऊया. डी-मार्ट जवळ असल्यामुळे बाकी कुठे काही विचार करायची गरजच नाही पडत. काय हवंय काय नको हे बघायला गेलो आणि शेवटी नेहमीपेक्षा थोडं जास्तच सामान घरी घेऊन आलो. पण असो, घरजवळ डी-मार्ट असण्याचा फायदा तर घ्यायलाच पाहिजे ना.
सगळं सामान घरी घेऊन निघालो तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. दिवसभराची धावपळ करून एवढं थकल्यावर आराम करायचा मूड झाला. मग दुसऱ्या दिवशी संडे होता, म्हटलं थोडासा निवांत पण दिवस घालवूयात. सकाळची सुरुवात झाली. तरीही शेवटी एकत्रच असतो, तेच तर खरे आपले फ्रेंड्स असतात ना. म्हणून यावेळी फ्रेंडशिप डे माझ्या फॅमिलीसोबतच सेलिब्रेट केला. आणि मग आम्ही बाहेर निघालो. कधी कधी आपण ज्या गोष्टी स्वप्न बघतो ना त्या लगेच मिळत नसतात, पण त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न करत राहावंच लागतं. आज फक्त तिची छोटीशी एक झलक दाखवते, बाकी स्वप्न पूर्ण झालं की तुम्हाला सगळ्यात आधी दाखवेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत अशाच छोट्या छोट्या डेली ब्लॉग्समध्ये नक्की जोडलेले राहा. पुन्हा भेटूयात.